तर संचून मी आज आले होते महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तर आमच्या गावामध्ये छान असं महादेवाचं मंदिर आहे. आत्ताच नवीन मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. त्यामुळे संचून मी म्हटलं चला आज निवांत असलं कारणाने देवाचं दर्शन घेऊन येऊया. तर संचू इथे मस्तपैकी महादेवाचं दर्शन घेत आहे आणि सर्वकडे मस्त फिरत आहे. त्यानंतर तिने सगळीकडं मस्त छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. त्यानंतर घरी आल्यानंतर आज बऱ्याच दिवसांनी असं वाटलं की चहाबरोबर बिस्किट खावे. शक्यतो मी चहा घेत नाही, पण आज वातावरण खूप ढगाळ आणि बराच पाऊस येऊन गेल्यामुळे चहा घेण्याची इच्छा झाली. तर चहाबरोबर बिस्किटही खायचे होते. त्यानंतर दूध आणल्यानंतर दूध व्यवस्थित मी गरम करून घेतलं. त्यानंतर एका साईडला चहा ठेवून घेतला. पार्ले बिस्किट मी संचूच्या पप्पाला आणायला सांगितलेले होते. मार्केटमध्ये बरेच छान छान असे बिस्किटं आहेत, पण मला पार्लेची बिस्किटच आवडतात. कारण की लहानपणापासून तेच बिस्किटं खाऊन मोठी झालेली आहे. त्यामुळे त्याच बिस्किटाची चव माझ्या जिभेवर आहे. त्यानंतर व्यवस्थित अद्रक इलायची टाकून चहा बनवला आणि संचूने मी मस्त चहा बिस्किट खाल्ले. संचूला मी दूध गरम करून दिलं होतं. त्यानंतर चहा पिऊन झाल्यानंतर लागायची होती स्वयंपाकाची तयारी. त्यानंतर मी इथं घेतले तो भोपळा आणि भोपळ्याची करणार होते मी आज थालीपीठ. तो भोपळा व्यवस्थित धुवून घेतला आणि किसायला सुरुवात केली. तो भोपळा किसताच मला खूप थकायला झालं आणि माझ्या हाताला कळ लागली की बापरे, हे भोपळा किसण्याचं काम काय सोपं नाही. त्यानंतर शेवटी फायनली भोपळा पूर्ण माझा किसून झालेला आहे आणि मी स्वतःलाच अशी शाबासकी दिलेली आहे. त्यानंतर तिखट, मीठ, मिरची आणि वेगवेगळ्या प्रकारचे घरामध्ये जेवढे पीठ आहे तेवढे सगळे मी यामध्ये मिक्स करून घेतले. त्यानंतर बरेच तीळ मी यामध्ये टाकले आणि व्यवस्थित थालीपीठाचं पीठ मी येथे मळून घेतलं. त्यानंतर पीठ मळल्यानंतर आता मी ते बनवायला घेतलेली आहे थालीपीठाबरोबर चटणी. ही चटणी थालीपीठाबरोबर खूप छान लागते. तर चटणी इथे तयार झालेली आहे. थालीपीठ ही आता मी व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे. आता इथे मी बरेच 5 ते 7 थालीपीठं तयार करून घेतले. त्यानंतर संचूला लागत होतं लाटणं आणि मलाही थालीपीठं बनवायचे होते. आता इथे आपले थालीपीठही तयार आहे आणि चटणीही तयार आहे. त्यानंतर संचूला आणि तिच्या पप्पाला थालीपीठ खाऊ घातल्यानंतर मीही निवांत इथे थालीपीठ खाण्यासाठी बसलेले आहे. त्यानंतर संचूने तिच्या हाताने मला इथे थालीपीठ भरवलेलं आहे. त्यानंतर मी जेवण झाल्यानंतर सर्व किचन व्यवस्थित आवरून घेतलं. किचन व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर रात्री मी कपडे काढण्यासाठी बाहेर निघाले. तर कपडे काय व्यवस्थित सुकलेलेच नव्हते. तर त्यामुळे दिवसभर पाऊस झाल्याने कपडे ओलसरच राहिले. ते कपडे मी बाहेरून सगळे घरामध्ये आणले. त्यानंतर घरातून आणल्यानंतर कपडे ओलसर असल्या कारणाने मी खुर्चीवरच त्याला सुकण्यासाठी ठेवून दिले. हे तर माझा ब्लॉग इथे संपत आहे. धन्यवाद.